त्यांनी असं म्हटलं की 12 फेब्रुवारी 2024 रोजी नांदेड आणि मराठवाडा स्वतंत्र झाला. म्हणजे तुम्हाला क्वेश्चन मला की तुम्ही ज्या दिवशी भाजपमध्ये प्रवेश केला त्यानंतर मराठवाडा आणि नांदेड. मला त्यांना आठवण करून द्यायची. खरं म्हणजे स्वातंत्र्य लढ्याचा, स्वातंत्र्य सैनिकांच्या एकंदरीत बलिदानाचा हा अपमान आहे. राजकीय घटनेचा आणि स्वातंत्र्याची तुलना करणं हा अतिशय मनाचा कमीपणा आहे. स्वातंत्र्य सैनिकांचं बलिदान, राज्याला किंवा मराठवाड्याला मिळणारं स्वातंत्र्य हे फार उंचीचं आहे. अनेक लोकांचं योगदान आहे त्याच्यामध्ये. आणि पक्षप्रवेशाची तुलना जर स्वातंत्र्याशी लढ्याशी होत असेल तर मग हा स्वातंत्र्य सैनिकाचा अपमान आहे असं मला म्हणावं लागेल. आणि मला मुद्दाम पटोलेंना आठवण करून द्यायची आहे की त्यांनी ज्यावेळेस काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेले तो दिवस काय समजा, साकोलीच्या मतदारसंघामध्ये तो स्वातंत्र्य मानायचा का? आणि नंतर भाजपमधून पुन्हा काँग्रेसमध्ये आले तर मग पुन्हा साकोली पारतंत्र्यात गेलं का? म्हणजे आपण काय बोलतो? आपण काँग्रेस सोडून भाजपमध्ये गेला आणि नंतर भाजपमध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये आला. हे तुमचा जो राजकीय प्रवास आहे तर त्याला काय म्हणायचं? नाही, ही अतिशय आश्चर्याची गोष्ट आहे. आणि वैचारिक पातळी ज्यांना नाही आहे, ज्यांना काही राजकारणाची उंची नाही आहे आणि जे स्वतःला प्रदेश पातळीवरचे नेते समजतात त्यांनी अशा प्रकारची वक्तव्य करणं ही त्यांना न शोभणारी बाब आहे. मी सुद्धा राज्याचा एकेकाळी प्रदेशचा अध्यक्ष होतो, पण आम्ही कधीही आमची उंची, वैचारिक उंची ही खाली न जाऊ देता वैचारिक पातळीवर आमची भूमिका आम्ही घेतलेली आहे. त्यांची वक्तव्य हे व्यक्तिगत द्वेषातून केलेली अशी वक्तव्य आहेत आणि ज्याला म्हणू आपण चीप पॉप्युलॅरिटी ती मिळवण्याकरता हा सगळा प्रयत्न केलेला आहे. संघटनात्मक बैठक होती, निवडणुकीच्या दृष्टिकोनातून काय तयारीची बैठक होती की केवळ अशोक चव्हाणापुरती बैठक हा मर्यादित होती का, असा खरा प्रश्न निर्माण होतो. आणि मला वाटतं की ज्या एक प्रमुख विरोधी पक्ष म्हणून ज्या पक्षाची राष्ट्रीय पातळीवर गणना होते त्याचे महाराष्ट्राचे अध्यक्ष फारच कमी उंचीचे निघाले एवढं मला म्हणावं लागेल. अमित देशमुखांना अजून बराच अनुभव घ्यायचा आहे. अजूनही वयाने कमी आहेत, विचाराने सुद्धा त्यांची वैचारिक जी काही भूमिका त्यांच्यावर अपेक्षित आहे ती अजून त्यांना ते परिपक्वता आलेली नाही आहे. आणि मला वाटतं की त्यांच्या प्रश्नाला फक्त उत्तर द्यावं असं मला वाटत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.